मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरात आहेत। महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सध्या ते आढावा घेतात आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मंत्री गिरीश महाजन देखील त्याच ठिकाणी आहेत। ही सध्या ही दृश्य आपण पाहतोय की नाशिकच्या रामकुंड परिसरातली ही सगळी दृश्य सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात आढावा घेतला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन हे सगळेच या ठिकाणी सध्या नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। सध्या सगळेच आढावा घेतात, माहिती घेतात। रामकुंड परिसरातली दृश्य सध्या तुम्ही पाहता। मुख्यमंत्री फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। रामकुंड परिसरात ते सध्या पाहणी करतात। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक झाली आणि या संदर्भात सध्या नाशिकमधून मंत्र्यांकडून आढावा घेतला जातो। ही दृश्य आहेत रामकुंड परिसरातली। संपूर्ण रामकुंड परिसरात मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात येते आणि या क्षणाची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। याच ठिकाणी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। सोबतच गिरीश महाजन देखील उपस्थित आहेत। सिंहस्थ कुंभमेळा संदर्भातलं नियोजन या संदर्भात आढावा घेतला जातोय। भाविकांची गैरसोय होऊ नये, त्याच सोबत भाविकांना सुविधा प्राप्त व्हाव्यात या संदर्भात आढावा घेतला जातो। सिंहस्थ कुंभमेळा संदर्भातला संपूर्ण आढावा या क्षणी सध्या मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि रामकुंड परिसरातून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ते आढावा घेतात। सध्याची स्थिती आणि भाविकांना जी गैरसोय होते ती टाळण्यासाठी या संदर्भात आढावा घेतला जातोय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात येते आणि या क्षणाला सध्या त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। त्याचसोबत गिरीश महाजन हे देखील त्या ठिकाणी आहेत। काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही पाहणी करण्यात येते। या परिस्थितीचा आढावा घेतला जातो। त्यासोबत रामकुंडावर प्रकल्पाची पाहणी सध्या करण्यात येते। अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाची माहिती घेतात। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी भाविकांची अलोट गर्दी होणार आहे। मोठ्या प्रमाणात नियोजन आहे आणि याच पार्श्वभूमीवर या आढाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। ही दृश्य आहेत नाशिकमधली। नाशिकच्या रामकुंड परिसरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आढावा घेत आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।